आज माझं सगळं प्लॅनिंग एका फोन कॉलने बदलून टाकलं. पण एखादी गोष्ट जर मनापासून करायला आवडत असेल ना, तर एनी हाऊ सगळं मॅनेज करून आपण ते पूर्ण करतो. आज शर्विलला स्कूलला सोडायच्या आधीच मी माझी सगळी कामं आवरून घेतली होती, कारण तो स्कूलला गेला की तेवढ्या वेळात मला करायचे होते आज काही शूट्स, आणि दुपारी तो झोपला की त्या वेळात एडिटिंग कम्प्लीट करायचं. असं सगळं मी आधीच प्लॅन केलं होतं. पण घरी येताच ताईचा कॉल आला. आजही त्या येणार नव्हत्या. मग काय, झाडू पोछा भांडी सगळी पेंडिंग कामं माझ्याकडे झाली. मी शूटसाठी ठेवलेला सगळा वेळ त्या कामातच गेला. आजची एक गोष्ट मात्र खूप छान झाली. हा रिकामा टिफिन पाहून मन एकदम खुश झालं. पण माझा हा हट्टी स्वभाव, एकदा एखादी गोष्ट ठरवली आज करायची की ती पूर्ण मी करणार. त्याला झोपवलं आणि लगेच मी माझे शूट सुरू केले आणि कम्प्लीट पण केले. शर्विल आधीच उठून बसला होता आणि छान खेळत होता, आणि खेळताना झालेला घरभर पसारा पाहून शांत बसणं काही माझ्याने झालं नाही. पटकन चेंज केलं, आवरावर सुरू केली. इकडे शर्विलला ऍपल खायला दिला आणि आमच्यासाठी मस्त गरमागरम चहा बनवला. त्यानंतर लगेच लागले रात्रीच्या स्वयंपाकाला, कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं. आणि आज मी हे घाईघाईत बनवलेली आलू वांग्याची भाजी खरंच इतकी टेस्टी झाली होती ना, की आता मी तशी कितीही मन लावून शांततेत बनवण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तशीच बनणार नाही.